नाराज मुनगंटीवारांकडे पालिका निवडणुकीची सूत्र देण्यात आली आहे। पक्षातील कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर हालचाली वाढलेल्या आहे। रवींद्र चव्हाणांनी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची सूत्र ही त्यांच्याकडे दिली आहे। त्यासोबतच किशोर जोरगेवारांकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे। तर मुनगंटीवार यांच्याकडे निवडणुकीची सूत्र ही दिलेली आहे। तर सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती समोर येते। बहुतांश जागांवर जोरगेवार आणि मुनगंटीवारांची वेगवेगळी नावं। एका कुटुंबात एकालाच उमेदवारी, नेत्यांच्या निष्क्रिय मुलांना उमेदवारी नको, 2 महिन्यांपूर्वी आलेल्या उमेदवारांना उमेदवारी नको असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे। तर सर्वे इलेक्टोरल मेरिट पाहूनच उमेदवारी द्यावी असं मुनगंटीवार म्हणाले। या बैठकीत नेमकं काय झालंय यावर एक नजर टाकणार आहोत। बैठकीत मुनगंटीवार आणि जोरगेवारांची जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती आहे। विविध प्रभागांबाबत कोण उमेदवार असावे याबाबत दोघांनीही काही नावं पुढे केली। बहुतांश उमेदवारी केवळ सर्वेक्षण अहवालाच्या आधारे निवडून येण्याच्या निकषावरच द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे। सुधीर मुनगंटीवारजी, हंसराजजी अहिरजी या दोघांच्याही त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये आणि खास करून सुधीर भाऊला जबाबदारी दिली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व निवडणूक होणार आहे आणि चैनूभाऊ या ठिकाणी निवडणुकीचं कामकाज बघणार आहे। काही शाब्दिक चकमकी झाल्या नाही, चर्चा झाल्या, चर्चेमध्ये मार्ग निघाले। जर चर्चेमध्ये शाब्दिक झालं असतं आणि काही अजून काही वेगळं झालं असतं तर एवढा वेळ बैठक थोडी चालली असती। 3 तास 3.5 तास चंद्रपूरची बैठक झाली। त्यामध्ये काही खमंग चर्चा झाल्या, पण काही अशा वाकड्या तिकड्या चर्चा झाल्या नाही। मला असं वाटतं याच्यातून मार्ग निघाला।